हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.5 द रेड हेडेड लीक या लेसनचा पार्ट 2 म्हणजेच व्हॉट हॅपन नेक्स्ट डॉक्टर विल्सन्स अकाउंट हा लेसन बघूया. हा लेसन खूप मोठा असल्यामुळे आपण या लेसनचे 2 व्हिडिओज तयार केलेले आहे. पहिला व्हिडिओ आधी अपलोड झालेला आहे. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर थोडीशी माहिती पहिल्या व्हिडिओची की मिस्टर वॉटसन आणि वॉटसन, शेरलॉक होम्स आणि त्यांच्यासोबत 2 व्यक्ती हे सगळेजण जातात बँकच्या सेलरमध्ये आणि तिथे लपून बसतात. आणि ते कशासाठी की त्या दिवशी त्यांना डाऊट असतो की त्या दिवशी बँक रॉबरी होणार असेल आणि त्यामुळे ते तिथे जाऊन लपलेले असतात ताकी जे क्रिमिनल्स आहेत त्यांना पकडल्या जाईल. आता त्यानंतरची स्टोरी अशी आहे. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन आवर. आता हे चौघच्या चौघही जिथे शेरलॉक होम्स, वॉटसन, मिस्टर जेकॉब आणि मेरीवेल हे सगळं मेरीवेदर हे सगळे चौघजण तिथे किमान 1 तासभर तिथे चुपचाप बसून लपून बसलेले होते. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. आता खूप अंधार होता सेलरमध्ये, तळघरामध्ये खूप अंधार होता त्यावेळेला, त्यांनी लाईट लावलेले नव्हते. Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. Then a line and a gas seemed to open and a hand appeared. आता साधारणतः 1 तासानंतर काय झालं की एक छोटीशी लाईटची किरण त्यांना दिसली सेलरमध्ये येताना. देन अ लाईन म्हणजे मग थोडासा असा प्रकाश येताना दिसला आणि एक सावली दिसली आणि सावलीमधून सावली कशाची होती अँड अ हँड अपियर्ड म्हणजे एक हातसुद्धा त्यांना असा समोर येताना दिसला. ए ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर अपॉन इट्स साईड अँड लेफ्ट अ स्क्वेअर होल. आता एक हात दिसला पण त्याची सावलीच त्यांना दिसली आणि त्या हाताने तो काय करत होता की एक स्क्वेअर होल होता, एक छोटासा स्क्वेअर म्हणजे चौकोनी असा खड्डा केलेला होता आणि त्याच्या तिथे मोठा दगड लावला होता. तर तो दगड सरकवताना एक हात त्यांना या चौघांना दिसला. अ बॉईश फेस इमर्ज्ड म्हणजे जास्त वयस्करनी बॉईश म्हणजे तो चेहरा दिसला. द मॅन लुक अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. आणि नंतर त्या सावलीतून एक माणूस म्हणजे त्या छिद्रातून त्या मोठ्या होलमधून एक माणूस बाहेर आला. मॅन लुक अबाउट अँड केम आउट ऑफ द होलच्या बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम, अ मॅन विथ अ व्हेरी रेड हेअर. आता त्या व्यक्तीसोबत आणखी एक माणूस होता आणि त्याचे हेअर्स रेड हेअर होते. द पेअर वॉज नन अदर दॅन द स्पॉल्डिंग, द असिस्टंट ॲलिस, द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन पेस. आता ती जोडी म्हणजे ते 2 पर्सन कोण होते तर कोणी नव्हते तर तो स्पॉल्डिंग होता, एक असिस्टंट होता त्यांचा. आणि तो स्पॉल्डिंग हा त्यांच्या फ्रॉड नावाने मिस्टर विल्सनच्या घरी राहत होता आणि त्याचं असली नाव होतं ॲलिस आणि तो कोण होता, क्रिमिनल होता. आणि दुसरा क्ले, त्याच्या सोबतीला जो होता तो त्याचं नाव होतं क्ले आणि जो कोण आला होता रेड हेडेड लीकचा तो डंकन रॉस म्हणून जो व्यक्ती ऑफिसमध्ये बसलेला होता तो होता. म्हणजे ॲलिस आणि क्ले हे 2 कोण होते, क्रिमिनल्स होते आणि फ्रॉड नावाने ते तिथे राहत होते. As soon as they climb out the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. जसेच ते त्या छिद्रातून बाहेर आले तेवढ्यातच शेरलॉक होम्सनी त्यांच्यावर झडप मारली आणि क्लेचा म्हणजे स्पॉल्डिंगचा त्यांनी कॉलर पकडली. द अदर डाइव्ह डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. आता शेरलॉक होम्सनी क्लेला पकडलं, स्पॉल्डिंगला पकडलं, पण त्याच्या सोबतीला जो डंकन रॉस जो दुसरा होता तो छिद्रातून म्हणजे त्या होलमधून तो पुन्हा डिसअपियर म्हणजे गायब झाला, तो तिथून निघून गेला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. आता क्लेने म्हणजे हा तर क्रिमिनलच, मग सोबतीला त्यांनी रिव्हॉल्वर ठेवलेलीच होती, त्यांनी ती काढली. बट होम्स हिट हिम ऑन अ हिज रिस्ट अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. मग होम्सने काय केलं, त्याच्या रिस्टवर मनगटावर एक जोराची मारली आणि त्यामुळे त्याच्या हातातली रिव्हॉल्वर खाली पडली. इट्स नो यूज जॉन क्ले, सेड होम्स, वी हॅव कॉट यू. आता शेरलॉक होम्सने म्हटलं की जॉन क्ले आता काही उपयोग राहिला नाही कारण की आम्ही तुला पकडलेला आहे. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. आता तो काय म्हणतो, बरं झालं मी पकडलो ना, पण माझा मित्र तर इथून निघून गेला, तुम्ही त्याला पकडू शकणार नाही.
होम्स रिप्लाइड, आता होम्सने त्याला उत्तर दिलं, ही कॅनॉट एस्केप, देअर आर 3 मेन वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. तिथे 3 व्यक्ती आहे जे त्याची वाट पाहताना दुसरीकडे, म्हणजे ज्या चित्रातून तो होलमधून निघून गेलेला आहे त्या बोगद्याच्या दुसऱ्या साईडला 3 माणसं त्याची वाट बघतायत. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. होम्सनी मिस्टर क्लेला, त्या क्रिमिनलला, पोलिसमॅनला हँड ओव्हर केलं. मिस्टर मेरीवेदर सेड, आता मेरीवेदरने म्हटलं, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. आता मेरीवेदर हे कोण होते? बँकर होते, बँकचे मॅनेजर होते. त्यांनी म्हटलं की मिस्टर होम्स, मला कळत नाही की मी तुमचे थँक्यू कसे मानू, आभार कसे मानू. यू हॅव फेल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. द बँक इज ग्रेटफुल टू यू. तुम्ही आज मोठी जी बँक रॉबरी, म्हणजे बँकमध्ये जी चोरी होणार होती, लूट होणार होती, त्याचा कट तुम्ही हाणून पडला आहे. तर आम्ही बँकवाले सगळे तुमचे आभारी आहोत. यू सी वॅटसन, होम्स सेड, आफ्टर वी रीच हिज होम, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. आता यांना पकडल्यानंतर होम्स घरी आले. आता होम्स वॅटसनला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का की मला पहिल्या दिवशीपासूनच शंका यायला लागली होती. कोणत्या गोष्टीची? की स्पॉल्डिंगनी ही ॲडव्हर्टाइजमेंट विल्सनला दाखवलेली आहे. म्हणजे दुसरी कोणीही नाही दाखवली, ती फक्त स्पॉल्डिंगनीच दाखवली. आणि तो त्यांना जॉबसाठी फोर्स करत होता. आणि जॉब काय होतं की एव्हरी डे ही शॉप फॉर सम अवर्स. आणि त्यामुळे काय होणार, मिस्टर विल्सन आपल्या शॉप सोडून 4 तास घराच्या बाहेर राहणार, शॉपच्या बाहेर राहणार आहेत. द रेड हेडेड लीक वॉज अ क्लेवर आयडिया. त्यांना ही आयडिया मिळाली. कोणती? In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. आता त्यांना जो 4 तासाचा वेळ मिळणार आहे, त्या वेळेमध्ये हा जो क्ले आणि जो डंकन रॉस होता, म्हणजे स्पोल्डिंग आणि डंकन रॉस हे दोघं जण काय करतील, टनेल खोदायला त्यांना वेळ मिळणार. आणि याची खबर विल्सनला राहणार होती का? नाही, कारण की ते ऑफिसमध्ये बसून आपलं काम करणार होते. देन दे वुड बी एबल टू एंटर द बँक अँड स्टील द गोल्ड विदाउट ब्रेकिंग ओपन द डोअर्स ऑफ द बँक. आणि ते काय करणार होते, आता वीकेंड होता म्हणून साहजिकच ते टनेलमधून, त्या बोगद्यातून येऊन बँक रॉबरी करणार होते आणि गोल्ड घेऊन ते पळून जाणार होते. युझिंग द टनल दे एंटर द सेलर. आता या टनेलचा यूज त्यांनी सेलरपर्यंत पोहोचण्यासाठी केला, म्हणून त्यांना इतके आठवडे लागले होते. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनेल अँड देन गेट अवे. आता त्यांनी प्लॅन केला होता की इथे यायचं, सेलरमध्ये गोल्ड चोरायचं, पुन्हा मिस्टर विल्सनच्या घरी जायचं टनेलमधून आणि तिथून निघून जायचं. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. आता पॅटसन त्यांना विचारतोय की तू कसं काय गेस केलं, तुम्हाला कसं काय कळलं की हा त्यांचा मोटिव्ह होता, त्यांचं हे उद्देश होतं, चोरी करण्याचा हेतू होता. When I heard that the assistant worked for half the wages, I became suspicious. आता होम्स म्हणाले की मला जेव्हा कळलं की तो अर्ध्या पेमेंटवरच, त्यांचा नोकर अर्ध्या पेमेंटवरच काम करायला तयार होता, तेव्हाच मला डाऊट आला होता. Using Mr. Wilson's description of his assistants, I made inquiry. आता मिस्टर विल्सनने ज्या आपल्या स्पोल्डिंगची, म्हणजे आपल्या नोकराची जसं डिस्क्रिप्शन दिलं होतं, त्यामुळे मी एन्क्वायरी केली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि एन्क्वायरी केल्यानंतर मला लक्षात आलं की तो कोण होता, क्रिमिनल क्ले होता. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाऊ अँड देन. आता माझ्या डोक्यात क्वेश्चन यायला लागले की तो का बरं विल्सनच्या घरी काम करायला होता आणि तो अधेमध्ये काम सोडून का बरं तो सेलरमध्ये, म्हणजे तळघामध्ये जात होता. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. आणि तेव्हाच मला डाऊट आला की तो टनेल खोदत असावा, कारण की तो नेहमी तळघरात जात होता, त्यामुळे तो नक्कीच तिथे जाऊन काहीतरी खोदत असावा, याचा मला डाऊट आला.
When we visited the shop, I beat upon the pavement with my stick to find out whether the seller stretches out in front or behind. जेव्हा आपण मिस्टर विल्सनच्या शॉपच्या समोर आलो, तुम्हाला आठवत आहे का आपण आलो होतो आणि तिथे जे पेवमेंट होते म्हणजेच त्यांच्या शॉपच्या समोर जिथे ब्लॉक्स होते तिथे मी काठीने दणके देऊन पाहिलं होतं की काही आवाज येतो आहे का. तेव्हा मला डाऊट होता की इथे काहीतरी टनेल खोदला जाऊ शकतो आणि तो समोर आहे की मागे याचं मला कन्फर्म नव्हतं, म्हणून तिथे मी ते पेवमेंट ठोकून पाहिले होते. इट वॉज नॉट इन फ्रंट. तिथे तर ते ब्लॉक्सचा आवाज पक्का येत होता, म्हणजे तिथे टनेल होतं का नाही. आय सॉ द बँक ऑन द अदर साईड ऑफ द हाऊस आणि अँड गेस व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि जेव्हा मी पाहिलं की त्या घराच्या अपोजिट साईडला बँक आहे, तेव्हा मी गेस केलं की क्रिमिनल्सच्या माइंडमध्ये काय चाललं असेल. When Clay answered the bell, the knees of his trouser were wrinkled and stained. आणि जेव्हा तुम्हाला आणखी आठवतंय का, आपण विल्सन्सच्या घरी गेलो होतो स्पॉल्डिंगला भेटण्यासाठी. त्यांनी कसे तरी गडबडमध्ये उत्तरं दिले. तुम्ही मला विचारले की तुम्ही असे क्वेश्चन्स विचारले की त्याला पाहायचं नव्हतं. त्याला क्वेश्चन्स विचारण्याच्या हेतूने तुम्ही आला आहात असं मला नाही वाटत. तर तुमचं उत्तर ते बरोबर होतं, कारण की मी त्याचे ट्राउझर्स बघितले होते. त्या ट्राउझर्सला रिंकल म्हणजे चुरगडलेले होते ते खूप सारे, अँड स्टेन म्हणजे त्यावर मातीचे डाग लागले होते, कारण की तो टनेल खोदत असेल त्यामुळे मातीचे डाग त्याच्या ट्राउझर्सला नक्कीच लागलेले होते. इट कन्फर्म मी सस्पिशियस दॅट ही वॉज डिगिंग. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि त्यामुळेच मला डाऊट झाला की ते नक्कीच टनेल खोदत असेल, आणि बाकीची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. यू रिझन्ट इट आउट ब्युटिफुली, आय एक्सप्लेन्ड इन ॲडमिरेशन. मिस्टर वॉटसन म्हणतात की तुम्ही खूप छान सुंदरतेने खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट सॉल्व केली, आणि ॲडमिरेशन म्हणजे याची स्तुती तुमची करावीच लागेल. आता ही स्टोरी कुठून घेतलेली आहे? ॲडॉप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीग बाय सर ऑर्थर कॅनन डॉयली. म्हणजे हे रायटर आहे आणि त्यांचं एक नॉवेल आहे द रेड हेडेड लीग. त्यामधून ही छोटीशी स्टोरी घेतलेली आहे. तुम्हाला आवडली की नाही स्टोरी? आला की नाही इंटरेस्ट? जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.